हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत। तर चला मग आपण सुरुवात करूया। तर ब्रेकआउट स्टॉकला तर निफ्टीचा चार्ट जर बघितला तर इथं इन्व्हर्टेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेला होता, त्यानंतर ब्रेकआउट आलेला होता। ब्रेकआउट आल्यानंतर इथं कन्सोलिडेशन केलं, कन्सोलिडेशन केल्यानंतर इथं खाली आलं। इथं बघा, इथं खाली आल्यानंतर इथं कोणत्याही प्रकारचं इथं काही दिसत नाहीये। वरती जाण्याचे चान्सेस आणि पण खाली येण्याचे चान्सेस जास्त दिसत आहे। 23,279 हे टार्गेट आता येण्याची शक्यता आहे। नंतर जर इथं जर ब्रेकडाऊन आला तर 22,783 हे टार्गेट येऊ शकतं। तर हा एक निफ्टीचा चार्ट आहे, वन डेचा चार्ट आहे। नंतर जर पुढचा चार्ट बघायला गेलं तर बँक निफ्टीचा, बँक निफ्टीमध्ये बघा इथे एक ट्रायंगल पॅटर्न बनलेलं होतं, त्यानंतर इथं ब्रेकआउट सुद्धा आलेला होता। नंतर कन्सोलिडेशन केलं, कन्सोलिडेशन नंतर ब्रेकडाऊन आला, ब्रेकडाऊन आल्यानंतर इथं खाली येण्याची बँक निफ्टी कोशिश करत आहे। 49,687 हे टार्गेट बँक निफ्टी मध्ये येऊ शकतं। नंतर पुढचा चार्ट आहे मिड कॅप निफ्टीचा। मिड कॅप निफ्टी मध्ये बघा, आतापर्यंत आपण मागे बघितलं होतं त्यानुसार मिड कॅप निफ्टी ही बुलिश होती। त्यानंतर इथं बेरिश कॅन्डल बनवल्यानंतर इथं खाली आलेले आहे आणि टार्गेट इथपर्यंत येण्याची शक्यता आहे। 55,000 ते 56,000 पर्यंत, इथं 55,500 पर्यंत मिड कॅप निफ्टीचं टार्गेट हे येऊ शकतं। नंतर जर खाली आला, ब्रेकडाऊन आल्या तर 54,000 पर्यंत टार्गेट येण्याची शक्यता आहे। नंतर पुढचा चार्ट आहे स्मॉल कॅप इंडेक्स। स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये बघा, हा स्मॉल कॅप इंडेक्स आधीपासून आपण खूप बुलिश होते आणि बुलिश आल्यानंतर इथं मी सांगितलं होतं मोठी कॅन्डल तयार होईल आणि इथं रेड कॅन्डल तयार होईल। रेड कॅन्डल तयार झाल्यानंतर इथं बघा पूर्ण इथं जी ग्रीन कॅन्डल आहे आणि इथं बेरिश कॅन्डल पॅटर्न फॉर्मॅट झालेलं होतं आणि त्यानंतर इथं खाली आलेलं आहे आणि यामध्ये 17,750 पर्यंत स्मॉल कॅप निफ्टी येण्याची शक्यता आहे आणि हा आहे डेली चार्ट। नंतर पुढे आपण आता ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत। तर ब्रेकआउट स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक आहे अंबरे एंटरप्राइजेस। तर अंबरे एंटरप्राइजेस मध्ये बघा एक ट्रायंगल पॅटर्न बनलेलं आहे। इथं रेजिस्टन्स आणि इथं बघा ब्रेकआउटची कॅन्डल बघा आणि व्हॉल्यूमची कॅन्डल बघा किती जबरदस्त आहे। इथं सपोर्ट आणि इथं सपोर्ट, इथं ब्रेकआउट आलेला आहे। स्टॉकची प्राइस आहे 6,907। इथं तुम्ही 6,800चा स्टॉप लॉस लावून इथं वरती 7600 टार्गेट येऊ शकतं। स्टॉकचे नाव आहे अंबरे एंटरप्राइज आणि हा वन डेचा चार्ट आहे। नंतर पुढचा स्टॉक आहे स्टार सिमेंट। तर स्टार सिमेंट मध्ये एक पॅटर्न बनलेला आहे, इन्व्हर्टेड अँड शोल्डर पॅटर्न। इथं बघा, ह्या आपण म्हटलं तर इथं ह्या डाऊन साइडला आलेला होता आणि इथं हे पॅटर्न बनलेलं आहे। पॅटर्न बनल्यानंतर इथं ब्रेकआउट आलेला होता, व्हॉल्यूमच्या कॅन्डल खूप जबरदस्त आलेल्या आहेत आणि इथं बघा रिटेस्ट झालेला आहे आणि इथून ब्रेकआउट आलेला आहे। स्टॉकची प्राइस आहे 237 रुपये 30 पैसे। स्टॉकला तुम्ही बाय करू शकता 240 रुपयापर्यंत। 230 रुपये तुमचा स्टॉप लॉस असणार आहे आणि 260 पर्यंत तुमचं टार्गेट असणार आहे। स्टॉकचं नाव आहे स्टार सिमेंट। पुढचा स्टॉक आहे मॅनकाइंड फार्मा। मॅनकाइंड फार्मा मध्ये बघा इथं रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे। इथं सपोर्ट आणि ब्रेकआउट सुद्धा बघा, व्हॉल्यूम खूप जबरदस्त आलेला आहे। स्टॉकची प्राइस आहे 2,998 रुपये 40 पैसे। स्टॉप लॉस आपण इथं असू शकते 2950 आणि टार्गेट आहे 3200 रुपये। स्टॉक आहे, हा डेली चार्ट आहे। स्टॉकचे नाव आहे मॅनकाइंड फार्मा। पुढचा स्टॉक आहे इंटेलेक्चुअल डिझाइन अरेना। तर हिच्यामध्ये बघा, बघायला गेलं तर एक पॅटर्न सुद्धा म्हणता येईल। इथं खाली स्टॉक आलेला होता आणि इथं बघा इन्व्हर्टेड अँड शोल्डर पॅटर्न आलेला आहे। इथं सपोर्ट रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे। ब्रेकआउटची कॅन्डल एकदम जबरदस्त आहे आणि व्हॉल्यूम सुद्धा जबरदस्त आलेला आहे। हा डेली चार्ट आहे। स्टॉकची प्राइस आहे 962। स्टॉकला ते 950 पर्यंत स्टॉप लॉस लावू शकतो। 1040 याचं टार्गेट आहे। तर स्टॉकचे नाव आहे इंटेलेक्ट डिझाइन अरेना।
नंतर आपण आता ज्याप्रमाणे हे स्टॉक बघितले, आज आपल्याला 4 स्टॉक मिळालेले होते. नंतर आपण निफ्टीचा चार्ट बघितला, बँक निफ्टीचा बघितला, मिड कॅपचा बघितला, स्मॉल कॅपचा बघितला. तर यामध्ये स्मॉल कॅप मिड कॅप जरी पडताना दिसत असेल तरी काही चार्टवर ब्रेकआउट येताना दिसत आहे. त्यामुळे आपण चार्ट हे बघितले पाहिजे. अंबर एंटरप्राइजेस, स्टार सिमेंट आणि मॅनकाइंड फार्मा आणि इंटेलेक्ट डिझाइन अरेना हे स्टॉक आपण आज बघितलेले आहे. या स्टॉकमध्ये माझं कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही. तुम्ही हे स्टॉक स्वतः स्टडी करून बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.